नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MST-CET ॲडमिशन 2024 संदर्भात। बघा मित्रांनो, MST-CETच्या रजिस्ट्रेशन संदर्भातची गुड न्यूज आलेली आहे। ऑफिशियली MST-CET सेलतर्फे आलेली अपडेट आहे। ऑफिशियली संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जात असतं, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा, MST-CETच्या रजिस्ट्रेशन संदर्भातची CET सेलच्या ऑफिशियल अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल CET सेलतर्फे या ठिकाणी काढण्यात आलेलं ऑफिशियल नोटीस आहे। डेट आहे 9/7/2024, 9 तारखेला आलेली डेट आहे। बघा, अपडेटेड शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ॲन्युअल इयर 2024-25 इम्पॉर्टंट नोटीस। ठीक आहे, बघा, द स्टेट CET सेल हॅज कंडक्टेड अ नंबर ऑफ CETs अँड देअर रिझल्ट्स हॅव ऑल्सो बीन डिक्लेअर्ड. The centralized admission process cap round has already commenced for 9 professional courses and direct second year admission to degree under agriculture department, 2 professional courses of higher education and 3 professional courses of technical education. The updated centralized admission process म्हणजेच कॅप प्रोसेस अपडेटेड शेड्यूल आहे हा हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटचा। कशा पद्धतीने तर खालीलप्रमाणे बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे BE BTechच्या ॲडमिशनच्या संदर्भात कधीपासून तुमच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होईल। तर बघा, या ठिकाणी अगोदर जर आपण पाहिलं तर 10 तारखेला तुमची प्रोसेस सुरू होणार होती, परंतु तीच डेट आता चेंज झालेली आहे। अपडेटेड या ठिकाणी ही नोटीस काढण्यात आलेली आहे आणि 14 तारखेपासून म्हणजेच आजपासून 3 दिवसांनी तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे सुरू होणार आहे BE आणि BTechसाठी। ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा, B फार्म्ससाठी त्यावेळेस 10 तारखेला BE BTech आणि 11 तारखेला B फार्मचं सुरू होणार होतं, परंतु बघा यावेळेस तसं होणार नाही आहे। BE BTechची 14 तारखेला सुरू होईल आणि B फार्म D फार्मसाठी अजून तारखा जाहीर झालेल्या नाही आहेत, लवकरच तारखा येतील असं त्यांनी सांगितलं आहे। ठीक आहे, तर आता बघा, BE BTechची जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती 14 तारखेला सुरू होईल आणि त्यानंतर 5-6 दिवसांनी B फार्म आणि D फार्मची देखील सुरू होऊ शकते। ठीक आहे, तर अशा पद्धतीचं अपडेटेड शेड्यूल आहे। ज्यांना वेगवेगळ्या CETसाठी या ठिकाणी ज्यांनी अर्ज केलेला असेल, ज्यांना रजिस्ट्रेशन्स करायचं असेल कॅपसाठी, त्यांनी एक वेळेस ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आहे। तुमचं रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू झालेलं आहे किंवा नाही तुम्ही पाहून घ्यायचं आहे, परंतु BE BTechसाठी अजून सुरू झालेलं नाही आहे। 14 तारखेला BE BTechचं सुरू होईल। डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी 15 तारखेला, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीसाठी 16 तारखेला आणि MCE लॅटरल एंट्रीसाठी 17 तारखेला होईल। डायरेक्ट सेकंड इयर HMCETसाठी 18 तारखेला, M फार्म टू बी अनाऊन्स सून आणि B फार्म D फार्म टू बी अनाऊन्स सून, लवकरच तारखा जाहीर होतील। तर BE BTechसाठी 14 तारखेला तुमच्या रजिस्ट्रेशनचं कॅपचं जे काही प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी सुरू होणार आहे। सर्वांनी नोंद घ्यायची। अपडेटेड या ठिकाणी शेड्यूल आहे, अपडेटेड नोटीस आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल, ऑफिशियल CET सेलची या ठिकाणी अपडेट आहे, संपूर्ण पुरावा तुम्हाला दाखवलेला आहे। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात असतं। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।